अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींना एक अनमोल भेट द्यायची आहे। ती भेट कोणती आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच। गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक सेवा बघत आहोत, अनेक सेवा तुमच्यासोबत मी शेअर केली आहे आणि इथून पुढे सुद्धा करणार आहे। तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही करा। बघा, आपल्या यथाशक्तीनुसार गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंचा दिवस आहे। गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी गुरु असावाच। गुरु आपलं रक्षण करत असतो। असं म्हटलं जातं की जेव्हा देव कोपतो तेव्हा गुरु आपलं रक्षण करतो, पण जर गुरु कोपला ना तर देव सुद्धा आपलं रक्षण करू शकत नाही। लक्षात घ्या, म्हणून गुरूंची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यातल्या त्यात तुम्ही जर स्वामींना गुरु केलं किंवा गुरुपद आता या गुरुपौर्णिमा तुम्ही घेणार असाल तर लक्षात घ्या, स्वामींसारखे गुरु जर आपल्याला लाभत असले तर आपल्या आयुष्याचं खूप कल्याण आहे। बघा, आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे काय होईल काय नाही याची चिंताच तुम्ही करू नका, कारण की सगळं काही स्वामी बघणार आहे आणि ती चिंता आपली पूर्ण दूर होणार आहे। ज्यांचे गुरु स्वामी आहेत हे ब्रह्मांड नायक आहेत, या जगाचे पालन करतात आपले श्री स्वामी समर्थ महाराज। बघा, ज्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही, त्यांना जर आपण गुरु मानलं, त्यांना जर आपण गुरु केलं ना तर अर्थात आपल्या आयुष्याचं सोनंच होणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, अनेक स्वामी भक्त आहेत, त्यांना स्वामींचे भरपूर अनुभव आहेत। जे निस्सीम भक्त आहेत त्यांना तर विचारलंच नको की स्वामी त्यांना रोज पदोपदी अनुभव देत असतात, रोजचे त्यांना लहान मोठे अनुभव येत असतात। पण तुम्ही जर अजूनही स्वामींची सेवा करत नसाल, तुम्हाला जर स्वामींची सेवेत यायचं आहे, स्वामींची सेवा सुरू करायची आहे तर अवश्य तुम्ही स्वामींच्या सेवेत येऊ शकता। स्वामींची सेवा कशी करायची असते, काय करायची असते याबद्दल अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही ते बघू शकता। स्वामींच्या सेवेत तुम्ही येऊ शकता। शेवटी बघा, आपण स्वामी सेवेत येणारे कोण आहोत? शेवटी स्वामी ठरवतात की कोणत्या भक्ताला मला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे। स्वामी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणत असतात, आपण त्यांच्या सेवेमध्ये जात नाही, आपण कोणीही नाही। आपण आपल्या या जगामध्ये काहीच नाही, जे काय ठरवतील ते फक्त आणि स्वामी ठरवतील। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, जे काय करतील ते फक्त स्वामीच करतील। त्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तर आपण त्यांची सेवा कशी करू शकतो तुम्हीच सांगा। आपण त्यांची सेवा करत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्या आज्ञेमुळे, त्यांची इच्छा आहे म्हणून। आपण जी काही रोजची स्वामींची सेवा करतो ती फक्त आणि फक्त स्वामींची इच्छा आहे म्हणून आपण करत आहोत। आपण आपल्या इच्छेवरून किंवा आपल्याला करायचं आहे म्हणून आपण नाही करत, स्वामींच्या इच्छेवरून सगळ्या गोष्टी आपण करत असो। तर या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींच्या भरभरून अशा सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल, आपले गुरु आपल्या पाठीशी असतील। आणि तुम्हाला सांगू का, आपले स्वामी इतके साधे आहेत ना, आपण त्यांची थोडी जरी सेवा केली, अगदी नाही तुम्ही तासनतास नका बसून सेवा करू, तुम्ही फक्त नामस्मरण करा, दिवसातून एक वेळेस स्वामींची आठवण तरी काढली तुम्ही तरी स्वामी तुम्हाला त्या सेवेचं फळ देतात। लक्षात घ्या, जो भक्त स्वामींची मनापासून भक्ती करतो त्याच्या मनात स्वामींबद्दल अपार प्रेम, श्रद्धा, विश्वास आहे, त्या भक्ताचे कर्म चांगले आहेत, त्या भक्ताच्या नेहमी पाठीशी स्वामी असतात। जरी त्यांनी स्वामींची तासनतास बसून सेवा नाही केली तरी चालेल, पण त्या भक्ताचे जर कर्म चांगले असतील ना, तो जर मनापासून स्वामींना मानत असेल, मनापासून स्वामींची भक्ती करत असेल, स्वामींवर त्याचं प्रेम असेल ना, तर अर्थात स्वामी त्याच्या सदैव पाठीशी असतात। अनुभव नक्की घेऊन बघा। तर बघा, आपण आजपर्यंत सगळे स्वामी भक्त, आपण आजपर्यंत ज्या काही सेवा केल्या त्या फक्त आणि फक्त आपण स्वतःसाठी करत आलेलो आहोत। बघा, अर्थात आपण सांसारिक माणसं आहोत, त्यामुळे सांसारिक अडचणी आपल्या सगळ्यांना आहेत। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचण आहे, दुःख आहे, संकट आहे, प्रत्येकाला काही ना काही अडचण आहे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत आणि स्वामींची सेवा करत आहोत। आत्तापर्यंत तुम्ही स्वामी सेवेत कधीही आलेले असाल, तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की आपण आत्तापर्यंत ज्या काही सेवा केल्या त्या फक्त आपण काही ना काही त्या सेवेमागे आपण काही ना काही स्वामींना मागत आलेलो आहोत। म्हणजे आपली काहीतरी एक इच्छा असते आणि त्या इच्छेसाठी आपण ती सेवा आपण करत असतो। आणि अर्थात स्वामी सुद्धा द्यायलाच बसलेले आहे। स्वामी आपली कधीही सेवा ठेवत नाही, स्वामी आपली कधीही सेवा वाया जाऊ देत नाही।
आणि स्वामी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात पण, आपल्या पाठीशी असतात पण आपण विचार करा की आपण एक भक्त म्हणून, एक शिष्य म्हणून आपल्या गुरूंसाठी काय केलेलं आहे? आपण स्वामींसाठी अशी कोणती सेवा केलेली आहे का आतापर्यंत की जी फक्त आणि फक्त माझ्या गुरूंसाठी, माझ्या स्वामींसाठी मी करत आहे, असं निस्वार्थी भावनेने आपण आतापर्यंत कोणती सेवा केलेली आहे का? हा प्रश्न सगळ्या स्वामी भक्तांनी स्वतःच्या मनाला विचारावा. बघा, नक्कीच तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आपण जी काही सेवा करतो ना, त्यामागे आपली काहीतरी इच्छा असते, आपल्या काहीतरी अडचणी असतात, संकटे असतात, दुःख असतात. आणि अर्थात ते काही वाईट नाही आहे, कारण की आपण सगळे सांसारिक आहोत. त्या अडचणी, दुःख, संकट दूर व्हावी असं आपण स्वामींना प्रार्थना करत असतो. पण लक्षात घ्या, आपण स्वामींसाठी अशी कोणतीही सेवा आजपर्यंत केली नाही आहे. म्हणून जो भक्त निस्वार्थी भावनेने स्वामींची सेवा करतो ना, लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं, मी तुम्हाला एक सांगते, प्रत्येक भक्ताला असं वाटतं की मी माझी जर इच्छा बोलून दाखवली स्वामींना तरच स्वामींना ती समजेल, तरच स्वामी माझी ती इच्छा पूर्ण करतील. पण खरंच अर्थात असं आहे का? हा विचार तुम्ही करा. बघा, जेव्हा आपण स्वामींना आपली इच्छा सांगत नाही किंवा आपण कोणतीही इच्छा बोलून दाखवत नाही, आपण फक्त सेवा करत आहोत, फक्त सेवा करत आहोत. आपल्या मनातली इच्छा आपण स्वामींना कधी बोलून दाखवत नाही किंवा आपल्या मनात काय चाललं आहे, आपण कोणत्या गोष्टीसाठी सेवा करत आहोत हे आपण स्वामींना नाही बोलून दाखवत, तरी सुद्धा स्वामी तुम्हाला ती गोष्ट देतात. ती गोष्ट तुमच्यासाठी जर योग्य असेल ना, तर स्वामी ती गोष्ट तुम्हाला देतात, तुमची इच्छा ती पूर्ण करतात. स्वामी तुमच्या पाठीशी असतात, जरी तुम्ही स्वामींना सांगितलं नाही तरी पण. का? स्वामी अंतर्यामी आहेत, स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, ते अंतर्यामी आहेत. आपल्या भक्ताच्या मनातलं सगळं काही ते जाणतात. जरी तुम्ही स्वामींना सांगितलं नाही ना की स्वामी माझी ही इच्छा आहे किंवा मी या इच्छेसाठी ही सेवा करत आहे, तरी सुद्धा स्वामी तुम्हाला ती गोष्ट देतात, जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तर. लक्षात घ्या. म्हणून सांगते की आजपर्यंत आपण अशी कोणतीही सेवा केली नाही की आपण त्या सेवेदरम्यान स्वामींना आपण आपली इच्छा सांगितली नाही, आपली इच्छा प्रकट केली नाही. पण बघा, या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अशी एकतरी सेवा करायची आहे की जी फक्त आणि फक्त आपल्या गुरूंसाठी असेल, जी फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठी असेल, जी निस्वार्थी भावनेने केली असेल. अशी एकतरी सेवा आपल्या सगळ्या भक्तांकडनं घडली पाहिजे. आणि हीच आपली एक गुरुदक्षिणा आहे जी आपण स्वामींना या गुरुपौर्णिमेला देणार आहोत. बघा, स्वामी तर आपल्यासाठी खूप करतात, ते आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत. आपण स्वामींना काही मागावं, आणि खरंच स्वामी पदोपदी आपल्या सदैव पाठीशी असतात. आपण रोज स्वामींसमोर रडतो, स्वामींना काही ना काही आपल्या इच्छा असतात. रोजची आपली एक नवीन इच्छा तयार होत असते स्वामींना मागण्यासाठी. बघा, आज एखादी इच्छा आपली पूर्ण झाली की उद्या आपली नवीन इच्छा त्या आपल्या मनामध्ये तयार होते की मला हे पाहिजे आहे, आणि ती इच्छा आपण स्वामींना बोलून दाखवतो. आणि स्वामी पण द्यायलाच बसलेले आहेत, ते आपल्याला कधी नाही म्हणत नाही. स्वामी पण आपल्याला नेहमी ऐकून घेतात. आपण जे काही त्यांना सांगतो, जे काय आपण त्यांच्यासोबत रोज रडगाणं करतो, ते स्वामी सुद्धा ऐकून घेतात. बघा, या जगामध्ये ना काही जर सांगायचं असेल तर अर्थात स्वामींना सांगावं. हे जग असं आहे की हे जग तुमच्यासमोर रडेल, तुमचं गाणं ऐकून घेईल, पण बाहेर जाऊन हसून दुसऱ्यांना सांगेल. पण स्वामी असं कधीही करणार नाही. आणि एक टायमाला असं होतं ना की एखाद्या व्यक्तीजवळ तुम्ही रोज एखादी गोष्ट बोलून दाखवत जा, की रोज रडत जा, ती व्यक्ती एक दिवस कंटाळून जाईल. ती व्यक्ती म्हणेल हिचं काय रोजचं असतं, ही रोज सारखी रडत असते, रोज तीच गोष्ट मला सांगत असते. पण स्वामीसमोर तुम्ही रोज रडलात, स्वामींसमोर तुम्ही रोज तुमच्या मनातली जी काही गोष्ट आहे ती तुम्ही सांगितली, तर स्वामी कधीच तुम्हाला कंटाळणार नाही. स्वामी कधी असं म्हणणार नाही की तू रोज रोज काय मला हे सांगत बसते. तर बघा, म्हणून जे काय सांगायचं आहे ते आपण स्वामींना सांगायचं बस. आणि बघा, स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत, ते आपल्याला कधी नाही म्हणणार नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला 100% देणार म्हणजे देणार. तुम्ही ती गोष्ट नाही मागितली तरी सुद्धा स्वामी तुम्हाला ती गोष्ट देणार, कारण तुमच्यासाठी ती गोष्ट योग्य आहे. पण एखादी गोष्ट तुम्ही मागूनही तुम्हाला ती गोष्ट मिळत नसेल ना, तर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही, म्हणून स्वामी तुम्हाला ती गोष्ट देत नाही. हा विचार तेव्हा आपण करायला हवा. कारण की आपण माणूस काय आहोत, आपण माणूस फक्त आत्ताचा विचार करतो, वर्तमान काळात माझ्यासाठी ही गोष्ट योग्य आहे, मला ही गोष्ट पाहिजे आहे आणि मला ती स्वामींनी द्यावी असंच आपल्याला वाटतं. पण भविष्य काळामध्ये जर आपल्यासाठी ती गोष्ट अयोग्य ठरणार असेल, भविष्य काळात त्याचा आपल्याला त्रास होणार असेल, तर ती गोष्ट आपल्याला स्वामी देत नाही. कारण की स्वामींना माहीत आहे की माझ्या भक्ताला या गोष्टीचा पुढे चालून त्रास होणार आहे. आपण माणूस आहोत, आपण स्वामींच्या लीला नाही जाणू शकत, स्वामींच्या मनातलं आपण नाही जाणू शकत.
स्वामी जे काही आपल्यासाठी करतील ना, विश्वास ठेवा ते योग्य करतील आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे ना तेच स्वामी आपल्याला देतील. हा विश्वास आपल्या मनात असायला हवा. आणि तुम्ही स्वामींना काही मागू नका, फक्त स्वामींची सेवा करा. तुमच्यासाठी जे योग्य आहे, तुम्हाला जे हवं आहे ते स्वामी तुम्हाला देतात. कारण स्वामी अंतर्यामी आहेत. तुम्ही स्वामींना मागितलं नाही ना तरी स्वामी असं नाही की तुम्हाला ती गोष्ट देणार नाही. तुम्ही स्वामींना काही मागितलं नाही ना तरी त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला काही मिळणारच नाही. स्वामी तुमची कोणतीही सेवा ठेवत नाही. तुमच्यासाठी जे जे योग्य आहे, तुमच्यासाठी जे जे चांगलं आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टीचा फायदा होणार आहे त्या गोष्टी स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. हा विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा. बघा, आता गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामींना आपल्याला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे. स्वामींना काहीतरी अनमोल भेट आपल्याला द्यायची आहे. आणि तुम्हाला मी सांगू का, जरी आपण स्वामींना काही न मागता सेवा केली ना तरी स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देणार आहे. म्हणून या 1 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत अशी एकतरी तुम्हाला सेवा करायची आहे की जी फक्त आणि फक्त स्वामींसाठी असेल. ज्या सेवेमध्ये तुमचा कोणताही स्वार्थ भाव नसेल, जी सेवा निस्वार्थी भावना केली असेल. आणि तुम्ही मला या सेवेचे नंतर अनुभव सांगा की स्वामींनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडून आणले. कारण की ती सेवा निस्वार्थी असते. तुम्ही कोणत्याही भगवंताची सेवा करा निस्वार्थी भावनेने. तुम्ही फक्त स्वामींना रोज मुजरा करा, ज्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. या भावनेने तुम्ही रोज मुजरा करा फक्त, तरी सुद्धा स्वामी तुम्हाला त्या सेवेचं फळ देतात. तुम्ही दिवसातून एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा निस्वार्थी भावनेने, तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. स्वामींना आपल्या भक्ताची भक्ती, प्रेम, श्रद्धा, विश्वास हवा आहे. त्याचं निस्वार्थी प्रेम हवं आहे. आणि तेच आपल्याकडनं मिळत नाही स्वामींना. लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला देतच राहणार आहेत आयुष्यभर आणि आपण मागतच राहणार आहोत. पण आपल्या स्वामींसाठी, आपले स्वामीच आपल्यासाठी इतकं काही करत असतील तर आपण स्वामींसाठी काय करत आहोत हा विचार आपण करायला हवा. आणि प्रत्येक भक्ताने ठरवायचं की या 1 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही करा. आणि ती सेवा स्वामींच्या चरणी तुम्हाला 21 तारखेला गुरुपौर्णिमेला रुजू करायची आहे. बघा, अनेक सेवांचे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच येतील, पण तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ठरवा. तुम्ही तारक मंत्राचं पठण करा, तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा, किंवा तुम्ही स्वामी सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. कोणतीही सेवा तुम्हाला जी जमेल तुमच्या यथाशक्तीनुसार 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ काढून का होईना, पण तुम्हाला ती सेवा फक्त आणि फक्त स्वामींसाठी करायची आहे. आणि ही जी तळमळ आहे ना ही तुमच्या आतून आली पाहिजे की मला फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे. फक्त मी सांगते म्हणून नका करू. पण मला तरी वाटतं की प्रत्येक स्वामी भक्ताला हे वाटलं पाहिजे, मनातून वाटलं पाहिजे की मला स्वामींसाठी सेवा करायची आहे. मी माझ्यासाठी आतापर्यंत भरपूर सेवा केल्या, मला जे जे हवं आहे त्यासाठी मी अनेक सेवा केल्या, पण आता मला फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे, निस्वार्थी भावनेने सेवा करायची आहे. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही जरी ही सेवा निस्वार्थी भावनेने केली, काही न मागता केली ना, तरी स्वामी तुम्हाला या सेवेचं फळ दुप्पट देऊन जातील. दुप्पट तिप्पट या सेवेचं फळ तुम्हाला देऊन जातील. लक्षात घ्या, तुमची कोणतीही सेवा स्वामी वाया जाऊ देणार नाही. त्यांना तुमच्याकडनं काही नकोय, फक्त तुमचं प्रेम, अपार भक्ती, श्रद्धा हवी आहे. लक्षात घ्या. तर हीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि प्रत्येक स्वामी भक्ताने एक तरी सेवा करावी. तारक मंत्र रोज तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणा फक्त स्वामींसाठी, किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा तुमच्या यथाशक्तीनुसार. 3 माळ करा, 5 करा, 11 करा, 1 माळ करा. तुम्ही स्वामीच्या सारामृत हा ग्रंथ वाचा. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा ठरवा आणि ती सेवा फक्त स्वामींसाठी करा. त्यामागे तुमची कोणतीही इच्छा ठेवू नका. फक्त मला माझ्या गुरूंसाठी, माझ्या स्वामींसाठी ही सेवा करायची आहे आणि त्यांच्या चरणी मला ही सेवा रुजू करायची आहे, असं तुम्ही ठरवा. बघा, मला शब्द पण नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडतात हे स्वतः तुम्ही मला सांगाल. बघा, अजूनही खूप बोलण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर आता मी इथेच थांबते. आणि नक्की प्रत्येक भक्ताने स्वामींसाठी एक तरी सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यामध्ये काय काय चमत्कारिक बदल घडून येतात ना, हे स्वतः तुम्ही मला सांगाल. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.